हाय, कसे आज सगळे? मस्त मजेत असाल मला माहिती आहे. मी पण मस्त आहे, थोडीशी मजेत नाही आहे. आज सकाळी जरा वेगळीच म्हणजे सकाळ वाटली मला, जाग वेगळी आली मला. आज मी वेगळी भाजी बनवते. तुम्ही सांगा बरं हे काय आहे? तुम्हाला मी वेळ देते. ओके. तर सकाळी एकदम वेगळी विचित्र जाग आली मला आणि मला एकदम वेगळंच वाटत होतं. एकदम जसं काही मी वेगळ्याच जगात आलेली आहे. सगळं मला म्हणजे सांगू नाही शकत मी शब्दामध्ये, पण फक्त मला असं जाणवलं की मला असं सगळं म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं वाटत होतं मला. नाही सांगू शकत, जाऊ दे. बरं, सकाळ झाली आणि मला जरा बाहेर थोडंसं काम होतं, ते काम करून आले. दुपारी नेहमीप्रमाणे टीव्ही बघितली आणि शिकरण चपाती आज केली होती, ती खाल्ली. मग म्हटलं पुन्हा संध्याकाळी भाजी काय करावी, भाजी नव्हती. तर मला आठवले सांडगे आहेत माझ्याकडे, म्हणून मी हे सांडगे आधी तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण हे फ्राय केलं. त्याच्यामध्ये तळलेले सांडगे थोडे खलबत्त्यात ठेचून घेतले होते, ते टाकले आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं वाफून घेतलं. म्हणजे सांडगे थोडेसे शिजायला टाकले आणि नंतर सांडगे शिजून झाल्यानंतर थोडंसं परत पाणी टाकलं त्याच्यामध्ये. आणि मग पाणी टाकून जरा हे सांडगे शिजायला जरा वेळ लागतात, पण टेस्टी खूप असतात. ते जेव्हा आपण तळतो ना तेव्हाच असं एकदम वेगळा मच्छीसारखा वास येतो, सुगंध येतो. म्हणजे नॉनव्हेज काहीतरी घरामध्ये बनतंय असं वाटतं. म्हणून हे भाजीमध्ये जर घरात काही नसेल तर हे मी बहिणीच्या सोबत गेले होते ना कर्नाटकला, तेव्हा मला साताऱ्यामधून बहिणीने मला हे सांडगे घेऊन दिलेले आणि तिने सांगितले होते कधी भाजी नसली तर तू ह्याची भाजी कर, खूप छान लागते. मग त्यामुळं आणि मला हे आवडतात सांडगे, त्यामुळं कधी जर चव नसली आपल्या तोंडाला तर मी मध्ये असे सांडगे बनवते. हे सांडगे असे वेगळ्या पद्धतीने बनवतात, मला माहिती नाही, पण मी फक्त ऐकून आहे. मुगाची डाळ, मटकीची डाळ असं भरपूर डाळी घेऊन काही त्या भिजत टाकून मग त्या वाळवून ठेवलेल्या असतात ते उन्हाळ्यामध्ये. आणि पावसाळ्यात हे कोकणामध्ये सांडगे सर्रास प्रत्येकाच्या घरी असतात. म्हणजे भाजीला बटाट्याची भाजी केली का थोडे सांडगे टाकले, वांग्याची भाजी केली का त्याच्यामध्ये थोडे सांडगे टाकले. ती भाजीला सांडग्यांमुळे चव येते, त्यामुळे हे सांडगे कोकणामध्ये खाल्ले जातात. घाटावर पण खातात, पण घाटावर पण सांडगेची बनवायची पद्धत वेगळी आहे. घाटामध्ये बटाटे वगैरे टाकत नाही आहे, कोकणामध्ये बटाटे टाकतात, वांग टाकतात. घाटामध्ये नुसते सांडगे तेलामध्ये फ्राय करून वाटण वाटलं जातं आणि ते वाटण फ्राय करून त्याच्यामध्ये ते सांडगे टाकले जातात आणि तो एकदम असा पातळ रस्सा केला जातो. असं घट्ट पण आपण करू शकतो, आपल्या पसंतीवर आहे. पण मी आज अशी भाजी बनवली, मस्त टेस्टी झाली होती भाजी. बाकीचं काय मी तुम्हाला सांगितलं नाही, मसाले हळद कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.